नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात कोकणातील विविध प्रकारचे आंबे दाखल झालेले आहेत। आंब्याच्या एका पेटीचा दर सध्या 2,500 ते 6,000 रुपये सुरू आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याची आवक वाढली असून ग्राहकांचा चांगला प्रतिसादही मिळतोय। वाशिमच्या कामरगावमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं पशुपक्षी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनामध्ये गायी, बैल, मेंढ्या, शेळ्या तसेच कुत्रे, घोडे आणि इतर प्राणी सुद्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेत। या मेळाव्यामध्ये पशुपालकांसाठी तज्ञांचं मार्गदर्शन आणि शासकीय योजनांची माहितीही देण्यात आली आहे। राज्यातील 560 गोशाळांच्या खात्यात 25 कोटी 44 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पैशांचं ऑनलाईन वितरण करण्यात आलं। देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन प्रति गाय 50 रुपये अनुदान देण्याची ही योजना असेल। खरीप पीक विम्याची 2,308 कोटी रुपयांची भरपाई 1 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे। राज्य सरकारने हप्ता न दिल्यामुळे पीक विमा रखडलेला होता। राज्य सरकारने आता विमा कंपन्यांना आपला विमा हप्ता दिलेला आहे। केंद्र सरकार केंद्रीय नोडल एजन्सी मार्फत शेतकऱ्यांकडून 100% तूर खरेदी करणार आहे। डाळींमध्ये स्वयंपूर्णता हा केंद्र सरकारचा मानच असल्यानं तूर खरेदीला आता वेग आलाय। डाळींची आयात कमी करण्यासाठी सरकारनं 100% तूर खरेदीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। अनेक बाजार समित्या मार्च एंडिंगमुळे बंद आहेत, मात्र वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये हळद आणि चियाचे सौदे घेण्यात आले। त्यामुळे हळद हंगामाच्या सुरुवातीलाच नवीन हळदीची तब्बल 3,000 क्विंटल विक्रमी आवक झाली। नवीन हळदीला 11,700 ते 14,000 रुपयांपर्यंतचा दर, तर चियाला 12,000 रुपयांपर्यंतचा दर प्राप्त झाला आहे। तापमानात वाढ झाल्यानं नंदुरबार जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक कमी झालेली आहे। त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे। किरकोळ बाजारामध्ये सर्वच भाज्यांचे दर 80 रुपये किलोच्या वर गेलेले आहेत। तर येणाऱ्या काळात आणखीन भाजीपाल्याची किमतीमध्ये वाढ होणार अशी शक्यताही वर्तवली जाते। जळगावमध्ये पपई रोपांचे दर स्थिरावलेले आहेत। त्यामुळे सध्या पपईची मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू आहे। या हंगामात पपई उत्पादन वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। मागील हंगामामध्ये पपई रोपांचे दर 11 ते 15 रुपये प्रति रोप होतं आणि त्यामुळे 6,500 हेक्टरवर पपईची लागवड झालेली होती। राज्यामध्ये एका दिवसात 23,733 क्विंटल गव्हाची आवक झालेली आहे। लोकल माण्याच्या गव्हाला मुंबई बाजारामध्ये कमीत कमी 3,000 ते सरासरी 4,500 रुपयांचा दर प्राप्त होतोय। तर शरबती गव्हाला सर्वाधिक आवक असलेल्या नागपूरमध्ये कमीत कमी 3,000 ते सरासरी 3,500 रुपयांचा दर मिळाला आहे। घाटनांद्रा परिसरात शेतकऱ्यांनी प्रमुख अन्नधान्य पीक म्हणून यावर्षी उन्हाळी ज्वारी आणि बाजरीला चांगलीच पसंती दिली आहे। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये परिसरात यावर्षी 5% ज्वारी आणि बाजरीच्या पेरणीमध्ये वाढ झाली। त्यामुळे शेती हिरवीगार चांगलीच बहरली आहे। नांदेडमध्ये शेताच्या आखाड्याला आग लागल्याची घटना घडली। या आगीत शेतीची अवजारं आणि शेजारी पार्क केलेली बाईक जळून संपूर्णपणे खाक झाली आहे। या आगीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। हरियाणाच्या कर्नालमध्ये टोमॅटोला 2 रुपये किलोचा भाव प्राप्त झाला। त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत पडलाय। संपूर्ण हंगामात टोमॅटोला भाव कमी मिळाला। त्यामुळे पिकातून साधक कामगारांचे पैसेही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीमध्ये सापडलेला आहे।